होते हे खाली ज्या बसलेत ना, म्हणजे ज्या पेरू आजी काकी लोक ज्या आहेत, पेरू नंतर बाकीच्या खाण्याच्या गोष्टी घेऊन बसलेल्या, त्या प्रत्येकांकडे गुगल पे आहे. आतमध्ये इकडे आल्यावर आहे ना प्रॉपर बघा, प्रॉपर वाईबच चेंज झाली. बाहेर कसं वाटतं आपल्याकडे फिरतोय प्रॉपर, पण इथे आतमध्ये आल्यावर असं वाटत नाही की आपण आपल्या इथं जाऊ. प्रॉपर चेंज. मेन म्हणजे काय की गोड्या पाण्याची विहीर बोला, पोखरण बोला जी आहे, म्हणजे चारी बाजूंनी पूर्ण समुद्र आहे आणि समुद्र असताना पण मध्ये गोड्या पाण्याची विहीर आहे. आता हे बघा, जसं जवळ येतो ना तसं आता दिसायला लागला बघा. हा इकडचा बुरुज पण दिसतोय प्रॉपर. ही बाउंड्री थोडीशी आपली खाली गेलेली आहे आणि अशी बाउंड्री आणि तिथून एंट्रन्स आहे समोरच मेन. इथून पाणी बघा क्लीन दिसतं एकदम, बघितलं. हो, इथून एंट्रन्स जवळ आलो प्रॉपर वरतून. हे इथे शंकराचं मंदिर आहे, हे गणपतीचं मंदिर आहे आणि इथे हे हनुमानाचं मंदिर आहे. हे बघा, आजच्या दिवसाची सुरुवात आहे ना रताळ्यांपासून. तर पप्पांनी बसतो खायला, तर थांबा जरा पाया वगैरे पडू. तो राहत अरे पडला. चलो चलो. तर आता आहे ना मस्त गुड मॉर्निंग. आज थोडी लेट झाला, 9 वाजले. म्हणजे कसं आलं, वर्कआउट वगैरे झाला सगळं बरोबर टाइमच झालं. पण नंतर काल परवा 2 दिवस शूटला होतं ना, आला होता कंटाळा, कट केला आणि तू ओरडून घे आणि परत झोपलो मी. जवळपास 1 तास झोप काढली. आता आटपलं, आंघोळ वगैरे फ्रेश झालं. आज थोडं बंद ढग दिसत आले, ढगाळ वातावरण झालंय सगळीकडे आहे ना, शांतता पसरली बघा. है ना, तू बघा समोर ढग दिसतंय, पूर्ण ढगाळ वातावरण झालंय सगळं आजचं. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर 2 दिवस तिकडे शूट असल्यामुळे 2 दिवसाची ती व्हिडिओची गॅप पडली आणि उद्या आणि परवा आहे ना परत 2 दिवस प्री वेडिंग आपल्याला आहे. त्याच्यात म्हणजे आम्ही फ्रेंडचीच आहे. तर मी असेल, प्रज्योत असणार आहे माझ्यासोबत, आपलंच काम आहे. तर ते सगळं शोधू आहे. त्याच्यामुळे उद्याचे 2 दिवस तो आपण शूट करू ब्लॉग. पण ते हल्दीला आणि वेडिंगला काय होतं, आपण स्वतः फोटोशूट हे ते करत असतो, त्यामुळे गडबड होती. पण आपण करतो, इथे कसं आपल्याला टाइम भेटतो, काही प्रश्न येत नाही. तिकडे जाम घाई असते, त्याच्यामुळे सगळे गडबड होते. मम्मी बोलते मामाकडे जायचं आहे, दोघे तर जातो की नाही ते. सध्या तर रताळी तयार आहेत, खाऊन घेऊया. सध्या तरी हात सोडून आहे, बाकी बघू पुढचं. आणि हे बघ, काल त्या बॅगा आणल्यात, ते सगळे असे इथंच ठेवलेत, काहीच नाही कुठं हलवले. आता हा बघा प्रॉपर आहे ना, सगळ्याचा सेटअप रेडी आहे आपला टोटल. आता हा पीसी तर आपण आधी बनवलेला, कारण पीसी तर घरी जे काही काम असेल किती पण असो, कारण आपलं कॉन्फिगरेशन पण तेवढंच पॉवरफुल बनवलं, त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही कोणत्याही कामाला. आणि ट्रॅव्हलिंगसाठी गडबड होती म्हणून हा मॅकबुक घेतला, त्याच्यामुळं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. सगळं सॉर्टेड आहे, त्याच्यामुळे टेन्शन नाही आता सगळीकडे. कुठं नाही असलं तरी सगळीकडून ऍक्सेस प्रॉपर होतो. हे बघा आता क्राऊड किती जमायला लागलाय ना, तो बघा. आता कशी आहे, उद्याची 25 तारीख आणि आता 31 जवळ आला, त्याच्यामुळे फुल गर्दी होते सगळी कंटिन्युअस. आता पण सगळं पॅक झालं होते बघा, आता खाली जायचं सगळे. तर इकडे आहे क्राऊड, बघा चेक करा. त्याच्यामुळे आता विषय कसा आहे माहिती का, बसलेलो घरीच, पण हा आला बोलते हा पण आता फ्री आहे. मी पण तुला आजचा दिवस फ्री आहे, उद्या बरोबर 2 दिवस बिझी असतो, जाऊया. मी ठीक आहे बोलतो, चल जाऊया, बिल पण भरायचं. मम्मी गेली एकटीच, आला चल मी नको, मी बसलो. हा आला एक थोडासा राऊंड मारून जाऊया, चला अलिबागपर्यंत. माझ्या पण बघू ना जाम क्राऊड असेल. आणि नेमका मी पॉकेट ना आणलं, मी बोललो तू गाडी चालव, त्याच्याकडे लायसन आहे, परत अडवलं ना तर 200 रुपयाचा फाईन घेते. मी बोललो नको. पण कंटिन्युअस आता उद्यापासून आहे ना, आता 5 दिवस पुढले, आजपासूनच झालंय सुरुवात, त्याच्यामुळं बघायलाच नको, पॉवरफुल मजा येणार आहे. आणि बाहेर निघताना म्हणजे रोरो आली ना, रोरोच्या फेऱ्या पण वाढल्या असतील की एवढी लाईन लागते. आता हे पण रोरोमुळेच गर्दी असते, कंटिन्युअस गाडी येतात. आणि पब्लिक पण आता मांडव्याला गेलो ना तर भरपूर पब्लिक असते येणार. आपल्या ट्रिपल पण काय 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 ट्रिपल पण केल्याच आहे. आता कसा विषय आहे माहिती काय, आता सोबत आलोय सर या समोर आहेत 3 बस शाळेच्या, त्याच्यामुळे अडकलं इकडे पाठीमागे. आता अलिबाग पीठला जाऊया. आता पीठला बघा क्राऊड एवढा असेल ना त्याचा हिशोबच नाही. आणि उद्या 25 आहे, त्याच्यामुळं उद्यापासून तर पुढचे दिवस, आजच सगळेजण यायला राहील, त्याच्यामुळं एवढी गर्दी आहे ना, अडकार होते. ते शाळेच्या बसवरून पुढे शाळेची ट्रिपची बस आहे, आठवण पडली आपल्या शाळेच्या आहेत ना, ते ट्रिपच बंद केल्या. ते मागे ते झालं ना 1-2 गोष्टी, त्याच्यापासून ते बंदच झाल्या. बघा पार्किंग बघितली पूर्ण, तिकडच्या एंट्रन्स पासून हा इकडं शेवटच्या एंड पर्यंत आहे पुरे. सगळ्यात कार्स लागलं तिकडे, असतात बाईक तरी उभ्या, पण पली इकडे पण आहेत तिकडे पण तेवढे जण उभे. पाणी खाली जातं का किल्ल्यात चालत वर ना, हे चालले आता, त्याच्यामुळे जाऊ शकतो आपण. असं बघा आता आलो ना, कसं असतं किल्ल्यात जायचं नसलं ना का नेमकं पाणी, आता पाणी खाली यायला, तेच बोललो जायचं काय, कारण चालत पोचू शकतो. फक्त आता कधी वरती बघायला लागेल, नाही मग येताना बोटीने यायला लागेल, दुसरा असा विषय. आणि इथून पण खाली उतरायला करतात की काय, कारण हे बाई पुढं आणलंय हे मला वाटतंय.
सगळं हे केलंय. हे मला वाटतं ना तिथपर्यंत नेतील आय थिंक सो, किंवा स्लोप तरी म्हणून स्लोप ना बनवणार पुढत नेतील. कारण ते पुढे नेला तर बीच तेवढा पुढे जाते अजून पुढची जागा काय कारण काय. हो 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 तेच त्याच्यामुळेच टाकतील पुढे मला वाटतं. ही जागा वाढली समजा. आता बघा हे खायला घेतोय जरा आंबा. आंबा आहे, आंब्याला जरा बेट मसाला लावून टाइमपास. आता आपलं बसून तरी काय करायचं जाऊया, कारण पाणी आहे खाली. पोचू ना चालत चालत जरासा आरामात. येताना बघू आलं तर येऊ का. काम एकदम जोरात चालू आहे मात्र इकडं. काय 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 नाही वाटता नाही त्याच्यामुळे चल जाऊया. कारण ते कधीपासून आमचा मूर्त ना लागला कॅमेरा खराब आहे ना, व्हाईट व्हाईट का दिसतो. मूर्त लागत जायचे टाइम आहे. या तुम्ही पण खायला या. चल हे खात खात जाऊया आरामात. पोचू बरं अजून पण आता पण जाणारे पब्लिक आहे त्याच्यामुळे मूर्त लागत का नाही. हे इकडं बघा आता किती जण आहेत. हे इथून दिसत नव्हतं या साईडला. हे बघा इथून सगळे आहेत, घोडे गाडी बिडी हे ते. तेव्हा माझ्याकडे कसं हे टाइम हे वरती येतं मोबाईल आडवा केला का म्हणून मी त्या दिवशी तुला विचारतो. हे पण थोडंसं संपलंय आणि तो बघा समोर फोर्ट दिसतो. पण कसं आहे धुक्यासारखं आहे थोडं वातावरण, ढगाळ वातावरण. आता थोडी थोडी बघा इथे ऊन येतोय, ढगाळ वातावरण नाही कंटिन्यू. त्याच्यामुळे आता अचानकचा प्लॅन आहे, कायच नव्हतं डोक्यात. आलो तिथून पाणी खाली आहे, जायचं चल जाऊया. इथून बोलता पोहोचू. फक्त पाणी आता कसं थांबेल थोड्या वेळ म्हणजे अजून 3-4 तास तरी पाणी जातं खाली माझ्या अंदाजे, कमीत कमी. जास्त मग असू शकतं, आपल्याला एवढं परफेक्ट ना माहिती. पण त्या हिशोबाने आपण फिरून येऊ पटकन, थोडासा चक्कर मारू आणि येऊया. परत संध्याकाळी आहे क्लास, त्याच्यामुळे थांबून ना जाणार जास्त. आणि पब्लिक पण बघा आता पाणी खाली आहे ना तर सगळेजण चालतच चाललेत. मोस्ट ऑफ फक्त एकदम क्वचित लोक जे असतील ना ती फक्त घोडागाडीने चालतात, बाकी सगळे चालत आहेत. आता हे बघा जसं जसं जवळ येतो ना तसं आता दिसायला लागला बघा. हा इकडचा बुरुज पण दिसतोय प्रॉपर. ही बाउंड्री थोडीशी आपली खाली गेलेली आहे आणि अशी बाउंड्री आणि तिथून इंटरेस्ट आहे समोरच मेन. कितीतरी पब्लिक बरीचशी कधी सकाळी गेली असेल ती आता आलेत पण रिटर्न अर्ध्यानं. आता आपण आता झालोय. हे बघा यायला जायला आहे ना घोडे पण आहेत आणि प्रॉपर जेव्हा पाणी चढतं ना वरती प्रॉपर बोट पण आहे. त्याच्यावर तो काय प्रश्न येत नाही की यायचं कसं काय ते. आणि चालत पण बघा मोजून एक 5 ते 10 मिनिटांमध्ये पोहोचलो इकडे आरामात. ते पण आता इथून एकदम बघा प्रॉपर काय जरा लाईट इकडे आहे त्याच्यामुळे थोडं ब्लॅक दिसत असेल. आता चेक करायचं. हे बघा इथं पण सर्व आहेत, कैऱ्या केळी वगैरे, नंतर पेरू आहेत. हे बघा काकी बसल्या.
आतमध्ये इकडे आल्यावर आहे ना प्रॉपर बघा, प्रॉपर वाईबच चेंज झाली. बाहेर कसं वाटतं आपल्याकडे फिरतोय प्रॉपर, पण इथे आतमध्ये आल्यावर असं वाटत नाही की आपण आपल्या इथं जाऊ म्हणून. प्रॉपर चेंज. व्हिडिओ पण हा इथं झाला नव्हता ना, त्याच्यामुळे बोला आपण आता आलोय तर व्हिडिओ पण बनवूया. पहिला देवीचं दर्शन घेऊ आणि मग जाऊया पुढे. अरे हो पाण्याचं नाटक हे बघा, जय भवानी मंदिर आतमध्ये काहीतरी आहे का. कौल लावतो आतमध्ये. आपण कौल लावतो ना, ते कौल लावतो देवीला विचारतात, मग जर बरोबर असेल लोक असेल त्याप्रमाणे ते पडतं. ते असं काहीतरी ते सगळं असतं. ते चालू आहे सगळं. ते बसले आतमध्ये. विहिरीत पाणी आहे. बोला विहिरीत पाणी. ऐशाबास वाढवलं नंतर वरती वाढत. तेवढंच आहे ते बघ, खालपर्यंत एवढीच आहे विहीर. आतमध्ये पूर्ण गावच आहे ना हे, काय पूर्ण प्रॉपर घर आहे सगळे आतमध्ये. मग नाही का काहीच नको. नाही बघ, ही सगळ्यांची घरं आहेत टोटल. आणि इथून पूर्ण सगळा आता हा एरिया चालू होतोय. आतमध्ये बघितलं मी तर आतमध्ये सगळे आपले इथले जे आहेत ना राहणारे कोळी लोक, त्यांची बरं घरे पण आहेत आतमध्ये. आपली सर्व लोक आहेत, त्याच्यामुळे खाण्यापिण्याच्या पण सगळ्या गोष्टी आहेत. आणि प्रॉपर मंदिर. आणि आतमध्ये आल्यावर जी वाईब आहे ना, ही पूर्ण वाईब चेंज होते. पूर्ण म्हणजे पूर्ण चेंज होते. आता ह्याच्या आधी व्हिडिओ कधी केला नव्हता, म्हणून जेवढं जमेल ना तेवढं डिटेलिंगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा आतमध्ये कुठून इकडे जातं. हा मग इकडून जाऊन इकडून हे बघा. आणि इथून व्ह्यू चेक करा, एक नंबर. बुर्जावरून समोरूनच हे बघा. हा 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 पाणी बघितलं कुठे आहे. पूर्ण इकडे आहे पाणी. आणि तिकडे आपला अलिबागचा पूर्ण तो बीच आहे. ही अशी वाईब. अजून तिकडे पण जायचं आहे. असे आलो इकडून. हे बघा, हे इथं आहे ना, हे गणपतीचं मंदिर आहे. मेन म्हणजे काय की गोड्या पाण्याची विहीर बोला, पोखरण बोला जी आहे, म्हणजे चारी बाजूंनी पूर्ण समुद्र आहे. आणि समुद्र असताना पण मध्ये गोड्या पाण्याची विहीर आहे, पोखरण आहे बोला. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. ह्या एवढ्या पूर्ण आयलंडवरती आयलंड आहे, त्याच्यावर आपला हा फोर्ट आहे एक प्रकारे. आणि पाणी खाली गेलं तर काय, तर तुम्ही बघितलं 10 मिनिटात यायला होत आहे. तुम्ही आता अलिबागला येत आहे ना, तुमचे बीचेस वगैरे फिरून जाऊ नका. इकडे फोर्टला पण व्हिजिट नक्की करा. हे बघा, हे कोकोनट साधा, पण हे पूर्ण गोड्या पाण्याचं आहे. कारण पाणी बघून तुम्हाला कळत असेल ना, कारण एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये हे इथेच फक्त पाणी गोड आहे, बाकी कुठेच नाही भेटणार तुम्हाला. हे बघा, इथं 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 आहे. हा इकडे काय, चलो पहिला ना तिकडून वरतून जाऊन येऊ. अरे यार, हे खराब कसं करत आहे. सगळे पोहोचतील.
हा बोलतो एवढे बोलतो विहीर भेटले पोहायचं हे केवढं मोठं आहे म्हणजे ती जवळपास ती पकडून सुद्धा जामच मोठी आहे. कुठली आपली इथली रे रेवदंड्याची इथली हाँ वो भी है पण कसं आहे वो देखो वहाँ 3-4 एवढा मोठ्या ह्याच्यात हे पोहायचं नाही समजा पण एवढ्या मोठे असेल आणि पोहायचं असेल ना तर स्टॅमिना पण तेवढाच पाहिजे पोहणार आहे काय कारण मध्येच गेलं तर पकडायला काहीच नाही आहे असा विषय आहे. आता इथून असा इकडून व्ह्यू एन्जॉय करू आपण. इथून पाणी बघ कसं क्लीन दिसतंय एकदम बघितलं खालचा कातळ वगैरे पूर्ण दिसतोय. हे बघा इथून चेक करा पूर्ण क्लीन दिसतंय पाणी. हा इथं पाणी एकदम मस्त आहे कातळ आहेत ना त्याच्यामुळे एकदम क्लीन दिसतोय पाणी. अजून पाणी बरचसं खाली आहे आपण फिरून जाऊ शकतो रिटर्न काय प्रश्न नाही. थोडं नाही ना खाली आहे पाणी ते कधी तिकडे पॅरासेलिंग चालू आहे समोर. आता कसं आलं आमचा अचानक प्लॅन झाला म्हणून आम्ही 2 जण आलो. नंतर आहे ना अजून एक्सप्लोर करू येऊ आपण सगळेजण सगळा ग्रुप असेल ना अशा ठिकाणी म्हणजे कुठे ट्रेक करायचे असेल किंवा हिस्टॉरिकल प्लेसेस आहे सगळीकडे अशा ठिकाणी जे ग्रुपमध्ये बघण्याच्या गोष्टी तिकडे ग्रुप असेल ना तर मग मजा येते बघायला आणि सगळेजण हसी मजाक करत थोडं सगळ्या गोष्टी बघत एक्सप्लोर करत मजा येते. नाहीतर मग असे 1-2 जण असलं ना की थोडं बोर व्हायला होतं. आता ओव्हरऑल सगळं बघू जाऊ आपण आणि नंतर परत सगळेजण येऊ काय. हे बघा हे बॅक साईड आहे पूर्ण इथून बघा. समोर ते मंदिर आहे गणपती बाप्पाचं. आता पहिला असा राऊंड मारू एक तिथं उतरू पाया पडूया इथूनच जायला लागेल मला वाटतं खाली. हा कारण मग पुढून चढू तिकडे वरती इथूनच जागा खाली चल इथं पायऱ्या आहेत ना आणि मग तसं पुढून चढू परत पाया पडू आणि पायांचा अवतार झालो चालत आलो पूर्ण त्यातून. पण असू दे चला दिवस कसला कुठला वेस्ट नाही झाला पाहिजे चांगला नवीन गोष्टी करायच्या काहीतरी बघायच्या नवीन गोष्टी. आजचा दिवस पण त्यातला एक सार्थकी लागला. इकडं आलो अचानक प्लॅन झाला मी पण फिरलो आता फिरतोय सध्या अजून झालं आता थोडंसं आहे असं गोल फिरू जाऊया नंतर परत येऊ आणि माझ्याबरोबर तुम्हाला पण बघायला भेटतंय घर बसल्या नो टेन्शन. आणि परत एकदा सांगतो आठवण करून देतो मार्च बहुतेक मार्चमध्येच जाऊ तारीख सांगत नाही तारीख नंतर सांगेन. आपली साऊथ इंडियाची ट्रिप होणार आहे त्याच्यामुळे चॅनलला अजून पण कोणी सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करून ठेवा. मस्त मस्त कंटेंट तुमची वाट बघतोय. चलो आता देवळात जाऊया गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ. चलो चलो गणपती बाप्पा मोरया मोरया. शंकराचं मंदिर असेल शिवशंभो इथे हे शंकराचं मंदिर आहे. हे काय ना शंकरा देवळात आलो मला एक आठवलं तर कोणाला माहिती असेल तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा की असं की आपलं जे चौलचं जे रामेश्वराचं देऊळ आहे ना तिथे पण आम्ही गेलतो ना तिथे पण ती नोटीस दिली होती म्हणजे आहे तिथे देवळात दिली कारण ते व्हिडिओमध्ये पण आमच्या असेल. तर पुरुषांना पण आतमध्ये एंट्री लॉक लावलेला होता आणि जायचं आहे तर प्रॉपर व्हाईट वस्त्र घालून जा म्हणजे धोतर लावून जा आणि स्त्रियांत गाभाऱ्यात जाण्यात एंट्रीच नव्हती सक्त मनाई होती.
म्हणूनच ह्या गोष्टी वाचतो. काही ठिकाणी एंट्री बंद असते, काही ठिकाणी जातात. आता कंकेश्वरला आपल्या इकडे जातात, त्याच्यामुळे ते पण शंकर देवस्थान, ते पण शंकर देवस्थान. मग ते काय कोणला ह्याच्या मागचं कारण माहिती असेल ना तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा की नक्की काय आहे. ओके, चला आता इथून व्ह्यू बघा. चलो, आणि इथे हे समोर बजरंग बलीचं मंदिर आहे. आता दर्शन घेतलं इथे. हे इथे शंकराचं मंदिर आहे, हे गणपतीचं मंदिर आहे आणि इथे हे हनुमानाचं मंदिर आहे. असे 3 मंदिर आहेत. आणि आता इथून वरतून चढू आणि तिथून समोरून खाली उतरूया. आता बघू, अजून तो तिकडे बाहेर पण बुरुज आहे, जो बाहेरून येताना दिसतो ना तो तसा तिकडे खाली जायला. पाठीमागे पण दाखवतो मला बॅक साईड कसं आहे. आता बघू तिथे जातो की नाही तर सरळ बाहेर निघू. आता इथं बाकी तिथं पण काय सेमच आहे, असं बाकी काहीच नाही विशेष वेगळं. एक किती अर्ध्या पाऊण तासामध्ये सगळं फिरलो आम्ही. एवढं ओव्हरऑल तुम्हाला थोड्या सगळ्या गोष्टी दाखवल्या प्रॉपर. कधी येत आहे तर नक्की व्हिजिट करा. आता इथे कसं होतं बघा, हे सगळेच ना असे अर्धे अर्धे झालेत खालचे, काही बेस राहिलेत नॉर्मल, आणि बाकी सगळं आहे ना हे वरचं पडलंय. त्याच्यामुळे प्रॉपर माहिती असणारा माणूस असला सोबत की तो कसा तो प्रॉपर सांगेल की कुठे काय आहे, कुठल्या गोष्टी आहेत, सगळ्याच गोष्टी. आता बघा इथून आलो, तिथं आल्यावर ना तिथे कट होता, तिथून इथे येत ना, मग परत असे गोल फिरून इकडे आलो आम्ही. इथून चेक करा. आता हे पूर्ण ह्या साईडला आलो इकडं. इकडून तो तिकडे खाली परत सेम तसंच बुरुज आहे. इथून तो पुढचा आहे, तो शेवटचा तिकडे दिसतो ना पलीकडे, तो बाहेरून येतो ना तो. बाकी ते इथून खाली उतरत आहे सगळं. मेन काय माहिती आहे का, मध्ये तिकडे दाखवायला विसरलो मी बाहेरचं. मला बाहेर गेलो का दाखवतो तुम्हाला परत. हो, इथून एंट्रन्स जवळ आलो प्रॉपर वरतून. हा इकडं मेन गेट आपलं. इथून मग असे गेलो, इकडून असं वरतून जाऊन असे गोल गोल फिरत इकडं आलो. हा इकडं मेन गेट आहे. तिथून पण बंद केलं, उतरायला होतं हाय की नाही. हे बघा या बोर्डवरचा आहे ना वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल. आणि व्हिडिओ स्टॉप करून बघा रेट किती आहेत ते सगळे तिकीटाचे. आणि इथे हे खाली ज्या बसतात ना, म्हणजे ज्या पेरू आजी काकी लोक ज्या आहेत, पेरू नंतर बाकीच्या खाण्याच्या गोष्टी घेऊन बसलेल्या, त्या प्रत्येकांकडे गुगल पे आहे. म्हणजे असं नाही आता कोणाकडे तसं राहिलेलंच नाही, पण त्या पण इथे छोटी छोटी दुकानं आहेत, तरी पण प्रत्येकाकडे गुगल पे अवेलेबल आहे. महत्त्वाचं ते आता सगळ्यांकडे नोटीस केलं ना गुगल पे आहे. म्हणजे तेच, म्हणजे फोन अर्धे कसं होतं ऑनलाईन पेमेंट आलं ना, त्याच्यामुळे कॅश शक्यतो कोण ठेवत नाही, प्रत्येकजण गुगल पे मारतो, विषय संपला. त्याच्यामुळं बेस्ट आहे, टेन्शन नाही ना तुम्हाला कुठं. हे बघा अजून पण पाणी कुठं आहे, तिकडं आहे अजून. बर हो, एकदम क्लीन दिसते. चल मागव नको पाणी, परत खराब होतील पुढं. हे बघा परत घोडागाडीवाले रिटर्न. तो तिकडे शेवटचा बुरुज आहे, पण आता जाऊ दे, परत चालत तर असं तिकडं तेच आहे सेम. त्याच्यामुळे आता जात नाही, आता सरळ बाहेर निघतो. पण तिकडं पण सेमच आहे. परत आपण येऊ तेव्हा पण परत व्हिडिओ बनवू, परत येऊ तेव्हा सगळ्यांना घेऊन. आता आमचा हा अचानकचा प्लॅन होता, म्हणून चल तरी एक सवतात नाही पाहून तसामध्ये फिरलो, रिटर्न चाललोय. सगळेजण येऊ ना तेव्हा माझ्या म्हणजे प्रॉपर एकदम करू, आरामात टाइम मारून सगळं एकदम. आता हे बघा फोर्ट मधून आलो जाऊन मस्त, थोडासा इथे जरा बसलोय. आता इथून डायरेक्ट चाललो घरीच. बाकी आता कुठं कायच नाही, त्याच्यामुळे आता जास्त काय ब्लॉगला वाढवत नाही. हेच आत्ता मोठा केला असता अजून, पण बाकी काही कुठं गेलोच नाही. दिवसभर हेच झालं, आलो इकडून इकडे आलो. पण दुपारला जायचं आहे क्लासला, ते सगळं शेड्यूल आहे. बाकी इथपर्यंत व्हिडिओ बघितलात तुम्ही. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.